हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC एक्झाम मंत्रा. आज आपण आता एक खूप महत्त्वाचा टॉपिक सुरू करतोय ज्याचं नाव आहे व्हर्ब्स. व्हर्ब्स हे आपल्याला कुठल्याही परीक्षेमध्ये जेव्हा आपल्याला एरर डिटेक्शनचे प्रश्न येतात किंवा करेक्ट इनकरेक्ट ओळखायचं असतं त्यावेळेस सगळ्यात आपला फर्स्ट फोकस असला पाहिजे तो म्हणजे व्हर्ब्सवर. व्हर्बचा फॉर्म वाक्यात योग्यरित्या वापरला आहे का यावरच आपलं सगळं उत्तर डिपेंड करतं. आपल्याला माहिती आहे सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट हा जो टॉपिक आहे यामध्ये व्हर्बचाच फॉर्म ॲक्च्युली आपल्याला चेक करायचा असतो. सब्जेक्टनुसार योग्य ते फॉर्म वापरलं आहे का हे आपल्याला बघावं लागतं. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही टेन्सचा जरी अभ्यास केला तरीही तुम्हाला व्हर्बवरच फोकस करायचा आहे. सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकमध्ये पण आपल्याला व्हर्बच वापरावे लागतात आणि व्हर्ब्स या टॉपिकमध्ये आता आपल्याला जे फायनाईट आणि नॉन फायनाईट व्हर्ब्स असे जे दोन मेन प्रकार असतात त्याचे डिटेलमध्ये रूल्स बघायचे आहेत. आत्ता मार्केटमध्ये जी पुस्तकं अवेलेबल आहेत त्यामध्ये तुम्हाला फायनाईट व्हर्ब्सबद्दल माहिती दिलेली आहे. नॉन फायनाईट व्हर्ब्समध्ये जे काही प्रकार होतात त्या सगळ्यांचे अनेक नियम आहेत आणि त्यातले जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात असे जे प्रश्न आहेत ते आपण आज सॉल्व्ह करणार आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, व्हर्ब्सच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या भरपूर आहेत. कन्सेप्ट रूल्स आपल्याला व्हर्बमध्ये जास्त करावे लागतात, पण एकदा सवय झाली की हा जो टॉपिक आहे हा खूप सोपा आहे आणि आपले 60% जे क्वेश्चन आहेत ते व्हर्बवरतीच असतात, त्यामुळे यावर फोकस केलाच पाहिजे. व्हर्ब्समध्ये आपल्याला अभ्यास करत असताना व्हर्बची डेफिनेशन बघायची आहे. आज आपण काय काय करणार आहे तर व्हर्बची डेफिनेशन आपण बघणार आहे. त्यानंतर त्याचे जे रूल्स आहेत ते रूल्स आपण टाईप वाईज बघणार आहे. म्हणजे जे जे टाईप्स आहेत त्यानुसार त्याचे रूल्स बघणार आणि त्याचबरोबर त्याचे जे एररचे क्वेश्चन्स असतील ते सुद्धा आपण सॉल्व्ह करणार आहे. एररचे क्वेश्चन का सॉल्व्ह करायचे? कारण परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो हे रूल समजल्यानंतर लगेचच कळणं महत्त्वाचं आहे. आणि आज आपण फक्त नॉन फायनाईट व्हर्ब्सच्या कन्सेप्ट्स घेऊयात. उद्या आपण फायनाईट व्हर्ब्सच्या ज्या काही कन्सेप्ट्स असतील त्या बघूयात. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे यातला एकही रूल आपल्याला स्किप करायचं नाही. जिथे रूल्स आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी एक्सेप्शन्स असतील तर ते सुद्धा आपल्याला पाठ करायचे आहेत. ओके, आता आपण सुरुवात करूया आजच्या टॉपिकला. ज्यावेळी आपण व्हर्ब म्हणतो त्यावेळी डेफिनेशन काय असणार आहे? क्रिया किंवा स्थिती दाखवणारा वाक्यातील महत्त्वाचा शब्द जो वर्ड एक्सप्रेसिंग ॲक्शन और स्टेट इज वर्ब. म्हणजे काय? जो आपल्याला ॲक्शन एक्सप्रेस करतो किंवा जो स्थिती दाखवतो अशा शब्दाला वर्ब म्हणायचा. तर ॲक्शन एक्सप्रेस करतो म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, ही इज ईटिंग ॲन ऑरेंज. आता या वाक्यामध्ये इथे जी क्रिया घडलेली आहे ती आपण ॲक्शन वर्ब म्हणून त्याला कन्सिडर करतो. तिथे ती कृती जाणीवपूर्वक केलेली आहे, बरोबर. जर कृती जाणीवपूर्वक होत असेल तर तो झाला क्रिया दाखवणारा शब्द, ॲक्शन दाखवणारा शब्द. पण जर मी म्हटलं आय ॲम अ टीचर तर या ठिकाणी इथे मी कुठलीही टीचिंगची कृती करत नाहीये. मी कोण आहे, माझी स्थिती काय आहे हे मी दाखवतेय. त्यामुळे हा झाला स्टेट दाखवणारा किंवा स्थिती दाखवणारा व्हर्ब. व्हर्ब ज्या वेळेस आपल्याला वाक्यात वापरायचे असतात त्यावेळी स्टेट दाखवणारे जे व्हर्ब असतात इथे आपण जी बी ची रूपं आहेत, टू बी ची रूपं आपण ज्याला म्हणतो, इथे हा बी मेन व्हर्ब म्हणून कार्य करतो आणि त्याचे वेगवेगळे फॉर्म्स जे हेल्पिंग व्हर्ब्स आपण बघितले होते ते आपल्याला अभ्यासावे लागतात. आता इथे आय एम अ टीचरमध्ये मी कुठेही कृती करतीये असं दिसत नाहीये. माझं प्रोफेशन काय आहे किंवा माझं सध्या काय ऑक्युपेशन आहे हे मी तुम्हाला सांगत असते. मग याच पद्धतीने जिथे हेल्पिंग व्हर्ब्सचा वापर होतो तिथे परत एकदा बघा टेन्स येतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे व्हर्ब्सचा अभ्यास करत असताना टेन्सचा अभ्यास हा बाय डिफॉल्ट होतच असतो. मग इथे जे हेल्पिंग व्हर्ब वापरतो हे कर्त्यानुसार वेगळे असतात आणि मग तो सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंटचा टॉपिक होऊन जातो. ओके, या ज्या स्थिती दाखवणाऱ्या शब्दांचे फॉर्म्स असतात हे कधी कधी मोडाल्सनुसार सुद्धा बदलतात. आता जे मोडाल ऑक्झिलरीज असतात ते सुद्धा आपल्याला व्हर्ब या टॉपिकमध्येच बघावे लागतात आणि या सगळ्यांच्या वाक्यरचना करणं आपल्यासाठी एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. तुम्हाला इंग्लिशमध्ये वाक्यरचना करत असताना फोकस करायचा आहे टेन्स. मग टेन्स कशावरून कळतो? व्हर्बवरूनच कळतो ना. जर मी म्हटलं आय हॅड, मी जर असं म्हटलं आय हॅव जस्ट इटन अ मँगो. ओके, आणि जर मी असं म्हटलं आय विल ईट अ मँगो. आता या ठिकाणी बघा दोन
एकच वाक्य आहे, मी फक्त तिथे टेन्स दाखवला की मी आत्ता मँगो खातीये किंवा मी आत्ता जस्ट खाल्लेला आहे. आणि दुसरी गोष्ट काय सांगते की आय विल ईट, म्हणजे मी एकतर वर्तमान काळातला जो आत्ता पूर्ण झालेला वर्तमान काळ आहे तो दाखवते किंवा मग मी भविष्यातली कृती दाखवते. इथे आपल्यासाठी हे जे इटन वर्ब आहे हे आपल्याला इथे V3 दाखवतं आणि इथे आपल्याला क्रिया पूर्ण झालेली आहे असा बोध होतो. जस्ट हे ॲडव्हर्ब आपण वापरलेलं असतं परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये. ॲडव्हर्बच्या लेक्चरमध्ये आपण हा रूल बघितलेला आहे की जेव्हा ॲडव्हर्ब वापरायचं असतं दोन वर्ब्सच्या मध्ये त्यावेळेस त्यांची पोझिशन बघावी लागते. म्हणजे ॲडव्हर्ब हे दोन्ही वर्ब्सच्या मध्ये असतं वाक्यात जर दोन वर्ब्स असतील तर. मग आता आणखीन एक शब्द काय आहे, वर्ब हा शब्दांचा समूह देखील असू शकतो. म्हणजेच काय तर फक्त तुम्हाला एकच वर्ब दिलेला असू शकतो वाक्यात किंवा तुम्हाला त्याचं जे सेंटेन्समध्ये काळ वापरण्यासाठी काळ दाखवण्यासाठी आपल्याला काही जे शब्द आहेत एकत्रितरित्या दिसतात. म्हणजे त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब सुद्धा येतात, टू बीचे फॉर्म सुद्धा येतात आणि जे मेन वर्ब आहेत त्याचा वेगळा फॉर्म सुद्धा येतो. हे जे सगळे एकत्रितपणे वापरलेले शब्द आहेत यांना सुद्धा आपण वर्बच कन्सिडर करतो, कारण वर्बमध्ये ॲक्शन दाखवतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट वर्बमध्ये स्थिती सुद्धा दाखवलेली असते. ठीक आहे. मग आता आपल्याला कन्सेप्ट तर कळली की आपल्याला वर्बमध्ये दोन गोष्टी समजतात, पहिली गोष्ट क्रिया आणि दुसरी गोष्ट स्थिती. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा रूल आपण कव्हर केला तो म्हणजे वर्ब हे शब्दांचा समूह असतात. ओके. त्यानंतर बघा वर्बने वाक्यातील कृती काळ आणि भाव समजतो. वर्ब जे असतात हे वाक्यामध्ये आपल्याला काही गोष्टींचा मीनिंग काय आहे हे सुद्धा समजतं. म्हणजे आपल्याला कधी कधी खूप साध्या गोष्टी बोलायच्या असतात. एक फॉर एक्झाम्पल, you need to work on this, म्हणजे तुला या गोष्टीवर काम केलं पाहिजे. आणि मी जर असं म्हटलं you need not worry, तर इथे मी काय म्हणते की तुला काळजी करण्याची गरज नाही. आता इथे नीड हे आपण मोडल ऑक्झिलरी वापरली, यात मला तुझी काळजी वाटते किंवा टेन्शन घेऊ नको, काही काळजी करू नको, काही गरज नाही आहे तुला हे करण्याची, आपण असं म्हणतो. सो आपल्याला काय म्हणायचंय हे जर क्लिअरली समजून घ्यायचं असेल तर यासाठी आपल्याला व्हर्ब्स मदत करतात. आणि आपण मूड ऑफ द सेंटेन्स पण बघितलं, विश असेल, डिझायर असेल, होप असेल, अशा काही गोष्टी ज्या आपल्याला कल्पनेतल्या असतात, रियालिटीला धरून नसतात, त्यांच्यासाठी आपण सबजंक्टिव्ह मूडचा वापर करत असतो. मग हा जो सबजंक्टिव्ह मूडचा प्रकार आहे, या सबजंक्टिव्ह मूडसाठी आपण काय वापरत असतो, जो रिअल पास्ट आहे, अनरिअल पास्ट आपण ज्याला म्हणतो की ज्या गोष्टी रियालिटीला धरून नसतात. मग हा जो भाव आहे, आपल्या मनातले जे एक्सप्रेशन्स आहेत ते तुम्ही फक्त शब्दांचे चढ उतार केले, वाक्यामध्ये जर असा लय बदलला म्हणजे तुमची वाक्यरचना पूर्ण होत नाही. ते ग्रॅमॅटिकली सुद्धा तेवढं करेक्ट असावं लागतं. ओके. सॉरी. एक मिनिट हा. आता आपण वर्ब कशासाठी असतात ते बघितलं, त्याचा उपयोग काय असतो ते बघितलं, भाव समजण्यासाठी वर्ब्स कसे महत्त्वाचे ते पण बघितलं. आता आपण बघायचंय हे जे वर्ब्स आहेत याचे प्रकार कसे असतात. ते दोन मेन टाईप असतात, एक असतं फायनाईट वर्ब आणि दुसरं असतं इनफायनाईट वर्ब. फायनाईट वर्बचे परत दोन प्रकार होतात. यात बघा ऑक्झिलरी किंवा आपण त्याला हेल्पिंग वर्ब म्हणतो. सी लक्षात ठेवा, शी इज अ सिंगर. या वाक्यामध्ये हे जे इज आहे हे टू बीचं फॉर्म मेन वर्ब म्हणून कार्य करतंय. ठीक आहे. पण जर मी म्हटलं शी इज सिंगिंग, तर इथे सिंगिंग या वर्बचा जो फॉर्म आहे आयएनजी फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी इज या वर्बची मी मदत घेतली आहे, कारण तिथे मला टेन्स चालू स्थितीत दाखवायचा आहे. आणि अशा वेळी हा जो टेन्स आहे हा इथे इज जे वापरलेला आहे हा प्रेझेंट टेन्स दाखवतो आणि तो या ठिकाणी हेल्पिंग वर्बचं कार्य करतो. या वाक्यामध्ये तो मेन वर्ब आहे, या वाक्यामध्ये ते हेल्पिंग वर्ब आहे. सो याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्ष देऊन बघाव्या लागतात की वर्बचा फॉर्म कोणता आहे. वर्बचा फॉर्म आपल्याला फायनाईट वर्ब असेल तर ऑक्झिलरी आणि हेल्पिंग वर्ब असतात. आपण ऑक्झिलरीलाच हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणतो. त्यामुळे मोडाल ऑक्झिलरी हा जो शब्द आहे त्यातला मोडाल हा शब्द वेगळा आहे,
यामध्ये तुम्हाला नम्रता टाईप म्हणजे नम्रता किंवा सजेशन, काहीतरी रिकमेंडेशन असेल तर या गोष्टींसाठी आपण त्यांना ॲज अ मेन व्हर्बच कन्सिडर करतो. ऑक्झिलरी म्हणलं तर तो हेल्पिंग व्हर्बचं कार्य करतो. ठीक आहे. यामध्ये प्रायमरी ऑक्झिलरीज असतात, मोडाल ऑक्झिलरीज असतात किंवा मग सेमी मोडाल ऑक्झिलरीज असतात. म्हणजे मग परत एकदा हेल्पिंग व्हर्ब असतात किंवा मग कॅन, कुड, मे, माईट यासारखे मोडाल्स जे आपण हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरतो, सो त्यांना आपण मोडाल ऑक्झिलरी म्हणणार. आणि त्यानंतर सेमी मोडाल्स सुद्धा असतात. सो हे झाले फायनाईट व्हर्ब्सचे प्रकार. ठीक आहे. हा झाला ऑक्झिलरी. दुसरं आहे लेक्झिकल वर्ब, प्रिन्सिपल वर्ब किंवा मग मेन वर्ब. मेन म्हणजे मुख्य, प्रिन्सिपल म्हणजे पण आपण मुख्याध्यापक म्हणतो ना, या टाईप मुख्य माणूस. सो मुख्य वर्ब जे आहे तिथे आपल्याला जे रूप असतं काळानुसार ते बदलावं लागतं. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हॅव हे जर आपण मेन वर्ब म्हणून घेतलं तर त्याचं V2 आणि V3 आपल्याला हॅड बनवावं लागतं. सो हे जे मेन वर्बमध्ये जे फॉर्म चेंज करायचे आहेत हे टेन्सनुसार असतात. हा जो पूर्ण फायनाईट वर्बचा टॉपिक आहे हा आपण उद्या डिस्कस करणार आहे. आज आपण नॉन फायनाईट वर्ब बघणार आहे. फायनाईट वर्बमध्ये जे लेक्झिकल, मेन किंवा प्रिन्सिपल एकाच नावाने म्हणजे तिन्ही नावं एकाच वर्बसाठी आहेत. लेक्झिकल वर्ब, प्रिन्सिपल वर्ब म्हणजेच काय, वाक्यातलं मुख्य क्रियापद. हे जे मुख्य क्रियापद आहे हे आपल्याला दोन प्रकारे दिसतं. म्हणजे ते रेग्युलर असतं किंवा मग इरेग्युलर असतं. आता रेग्युलर म्हणजे काय, तर त्याचे जे फॉर्म्स आहेत, आता फॉर एक्झाम्पल प्ले हे वर्ब आहे. प्लेचं आपण V2 आणि V3 करताना त्याला ईडी फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करतो. युजली वर्बचा फॉर्म चेंज करत असताना ईडी आपण लावत असतो प्रत्यय सफिक्स. पण जर आपल्याला वाक्यामध्ये एखादा शब्द दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल सी, आता याचं जे सेकंड फॉर्म आहे हा सॉ आहे आणि थर्ड फॉर्म सीन आहे. त्याचबरोबर नो, न्यू, नोन हे जे असे वर्ब्स आहेत यांना आपण इरेग्युलर वर्ब्स म्हणतो. म्हणजे जे बेसिक जो नियम आहे ईडी हे आपण एंडिंगला लावतो ते न लावता वेगळाच काहीतरी सेकंड आणि थर्ड फॉर्म असतो. ओके. सो बीट, बीट, बिटन, बाईट, बीट, बिटन या पद्धतीने हे वेगवेगळे फॉर्म्स असतात. त्याला आपण इरेग्युलर वर्ब म्हणतो. आता ऑल ऑफ द वर्ब्स आर युज्ड फॉर all the verbs are used to indicate time, then expression and then emotion. या तीन गोष्टींसाठी वर्ब वापरतात हे आपण बघितलं. मुळात आता फायनाईट वर्बची जी बेसिक डेफिनेशन आहे ही समजून घ्या. ती तुम्हाला आज वाटत असेल की इतकं का खोलात आपण शिरतोय, पण जोपर्यंत हा टॉपिक तुम्हाला सोप्पा वाटत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्याचे रूल्स समजणार नाहीत. आय अगेन से की हे जे शब्द आहेत वर्ब आपल्याला दिसताना एक एक अक्षरी शब्द असतात, एक एक म्हणजे एकच शब्द असतो, पण त्याने वाक्याचा अर्थ बदलण्याची संपूर्ण ताकद ह्या शब्दात आहे. आणि याचे रूल्स जर तुम्हाला समजले तर तुम्हाला 60% इंग्लिशचा अभ्यास एकाच टॉपिकमध्ये होतो. थोडेसे पेशन्स ठेवा, समजायला अवघड आहे मात्र हे सोपं आहे, तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. बिलीव्ह इन युअर सेल्फ. फायनाईट वर्ब्सची पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या. हे जे फायनाईट वर्ब्स असतात हे सब्जेक्ट आणि टेन्सनुसार बदलतात. म्हणजे जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर हा फायनाईट वर्ब जो आहे याचा फॉर्म चेंज होतो. जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर त्याचा फॉर्म चेंज होतो. फायनाईट वर्ब म्हणजे काय, असं वर्ब जे स्वतःहून चेंज होत नाही. चेंज होतं ते फायनाईट वर्ब. आणि इनफायनाईट वर्ब म्हणजे जे चेंज होत नाही. ठीक आहे. फायनाईट त्याला जे फिक्स वर्ब आहे ते त्या पद्धतीचंच लागतं, पण जर त्याच्यानुसार वाक्य बदलावं लागलं सब्जेक्टनुसार वगैरे तर ते बदलतात. फॉर एक्झाम्पल शी इज सिंगिंग, शी सिंग्स ब्युटिफुली. आता या वाक्यामध्ये इज हेल्पिंग वर्ब वापरून आपण याचा फॉर्म बदललेला आहे. इथे सिंगिंग जे आहे हे आपण ॲज अ वर्ब वापरलेलं आहे आणि हे आपल्यासाठी मेन वर्ब आहे. हे एक फायनाईट वर्ब आहे. आणि शी सिंग्स ब्युटिफुल, इथे सुद्धा सिंग हे फायनाईट वर्ब आहे. इथे सुद्धा त्याचा फॉर्म हा सब्जेक्टनुसार आपण बदललेला आहे, म्हणून हे झालं फायनाईट वर्ब. आणि इनफायनाईट वर्ब जे असतात हे टेन्स किंवा सब्जेक्टनुसार बदलत नाहीत. इनफायनाईट म्हणजे काय, डोंट चेंज देअर फॉर्म. ओके. डोंट चेंज देअर फॉर्म्स आर कॉल्ड नॉन फायनाईट वर्ब्स.
नॉन फायनाईट वर्ब्समध्ये 3 गोष्टी येतात. पहिलं आहे इन्फिनिटिव्स. इन्फिनिटिव्स यांनाच आपण नॉन फायनाईट वर्ब म्हणतो असं नाही. नॉन फायनाईट वर्बमध्ये 3 वेगवेगळे प्रकार येतात. पहिला आहे इन्फिनिटिव्ह. यामध्ये मग परत 2 प्रकार असतात. एक तर रेग्युलर 2+V1 जे असतं ते, आणि एक 2 शिवाय वापरलेलं, सो आपण त्याला बेअर किंवा डायरेक्ट इन्फिनिटिव्ह म्हणतो. ठीक आहे, हा एक प्रकार आणि हा सेकंड. दुसरं जिरण. जिरण म्हणजे वर्बला ING फॉर्ममध्ये कन्वर्ट करून, म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल जे असतं या टाईप आपण त्यांना वापरलेलं असतं. ठीक आहे, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय, वर्बचा ING फॉर्म, त्याला आपण V4 सुद्धा म्हणतो. याला जिरण म्हणायचं का, हा सगळ्यात मेन मुद्दा आहे. आपण आज जिरणची डेफिनेशन बघणारच आहे. थोडक्यात आपल्याला तो पण पार्ट बघायचाच आहे आज, पण आजच्या लेक्चरच्या शेवटला तो टॉपिक आहे. इथे सुरुवातीला समजून घेऊ की जिरण म्हणजे काय. जिरण म्हणजे वर्बचा असा फॉर्म जो नाऊन म्हणून वापरला जातो, वाक्यात तो वर्बचं कार्य न करता नाऊनचं कार्य करतो, तो असतो जिरण. ठीक आहे, म्हणजे हे वर्बच आहे ING फॉर्म मध्ये वापरलेलं. फॉर एक्झाम्पल, ओपनिंग द डोर, शी केम इनसाइड. ठीक आहे, द डोर हॅज नॅरो ओपनिंग. आता इथे ING फॉर्म मध्ये वापरलेलं वर्ब कुठलं आहे, ओपन. ओपनचे आपण V4 काय केलेलं आहे, ओपनिंग. फर्स्ट सेंटेन्स बघा, ओपनिंग द डोर शी केम इनसाइड. ओपनिंग मध्ये आपल्याला कृती झालेली दिसते, मग हे काय झालं, तर या ठिकाणी वर्ब सारखं कार्य करते, कृती झालेली आहे. सेकंड वाक्य बघा, द डोर हॅज नॅरो ओपनिंग. इथे हा जो ओपनिंगचा जागा आहे, ओपनिंग किंवा स्पेस जागा जी आहे त्याबद्दल आपण बोललेलो आहे. सो हे जे ओपनिंग नाऊन म्हणून कार्य करते. आलं लक्षात, म्हणजे आपल्याला एकच शब्द आहे जो वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेला दिसतो. वर्ब आहे ते, त्या वर्बचा जो फॉर्म आहे हा जर आपण वर्ब म्हणून न वापरता नाऊन म्हणून वापरला किंवा आपण त्याला वेगळ्या हेतूने वापरलं वाक्यामध्ये, तर तो नॉट ॲज अ वर्ब बट फंक्शन्स ॲज अ नाऊन, त्यावेळेस तो जिरंड असतो. ठीक आहे, V4 फॉर्मॅटमधला. त्यानंतर आहे पार्टिसिपल्स. पार्टिसिपल्समध्ये 3 प्रकार असतात, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट पार्टिसिपल्स. परफेक्टिव्ह पार्टिसिपल्स असतात ॲक्च्युली ते. परफेक्ट पार्टिसिपल्स म्हणणं थोडंसं इनकरेक्ट आहे. जर परफेक्टिव्ह पार्टिसिपल्स असं जर ऑप्शन आला असेल तर आपल्याला तोच सिलेक्ट करावा लागतो. परफेक्टिव्ह पार्टिसिपल्समध्ये सगळे V3 मधले जे फॉर्म्स आहेत ते येतात, आणि त्यानंतर V2 मधले जे आहेत त्यांना आपण पास्ट पार्टिसिपल्स असं म्हणत असतो. ठीक आहे, आता परत एकदा, हे जे आहेत ना शब्द जिरंड आणि पार्टिसिपल, हे वाक्यामध्ये वर्बचं कार्य करत नाहीत आणि ते नॉन फायनाईट वर्ब सारखे वापरलेले असतात. ओके, इथे जे जिरंड आहे याला आपण व्हर्बल नाउन सुद्धा म्हणत असतो. बघा, हे नाऊनचं फंक्शन करतं ना, त्यामुळे त्याला व्हर्बल नाऊन म्हणायचं. वर्ब पासून तयार झालेलं नाऊन, दॅट इज व्हर्बल नाऊन. इतकी सिंपल डेफिनेशन आहे. सो नॉन फायनाईटमध्ये 3 प्रकार असतात, त्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा आहे इन्फिनिटिव्ह वर्ब, तो आज आपण डिटेलमध्ये बघणार आहे. त्याआधी आता बघूयात वर्बचे 2 सगळ्यात महत्त्वाची कार्य. वर्ब काय असतं बघितलं, वर्बचे प्रकार बघितले. आता ते कार्य कशा पद्धतीने करतं, कधी वापरायचं असतं ते बघूया. ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब असे 2 प्रकार असतात. ट्रान्झिटिव्ह वर्बमध्ये हा जो टॉपिक आहे हा आपण आपल्या ॲडव्हर्बच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळी रेफरन्स का देते तुम्हाला सगळ्या गोष्टींचा, हेच समजून घ्या की आपले जे टॉपिक आहेत हे एकमेकांशी कोरिलेटेडच आहेत, एकत्रितच अभ्यास करायचा असतो त्याचा. त्यामुळे हा रिपीट रूल होतोय आपला. बघा, ट्रान्झिटिव्ह वर्ब्स जे आहेत हे वर्बमध्ये दिलेली कृती अर्थपूर्ण होण्यासाठी वाक्यात ऑब्जेक्ट असणे गरजेचे असते. वाक्यात आपण सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी वाक्यरचना केलेली असते. सब्जेक्टनी ही वर्बमध्ये सांगितलेली कृती केलेली असते. सब्जेक्टनी केलेली कृती ही कोणावर घडली, ठीक आहे, कोणावर घडली असं आपल्याला ज्यावेळेस समजतं त्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्ट मिळतो. आणि काही शब्द असे असतात, काही कृती दाखवणारे शब्द वर्ब असे असतात की ते आपल्याला ऑब्जेक्ट शिवाय वाक्य पूर्ण करतात असं वाटत नाही. ओके, फॉर एक्झाम्पल ऑफर. मी जर असं म्हटलं शी ऑफर्ड, बट व्हॉट डिड शी ऑफर,
म्हणजे तिने काय ऑफर केलं हे आपल्याला कळत नाही. तिने जॉब ऑफर केला, चहा ऑफर केला, पाणी ऑफर केलं की आणखीन काही ऑफर केलं. सो शी ऑफर्ड एवढंच म्हणलं तर आपल्याला पुढे काहीही वाक्याचा अर्थ समजत नाही. तिथे आपल्याला काही ना काही ऑब्जेक्ट असणं गरजेचंच असतं. ठीक आहे, असे जे वर्ब आहेत त्यांना आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणतो, कारण इथे ट्रान्झिशन ऑफ ॲक्शन असतं. ट्रान्झिशन ऑफ ॲक्शन म्हणजे वर्ब मध्ये सांगितलेली ॲक्शन सब्जेक्टकडून ऑब्जेक्टकडे पास ओव्हर होते, म्हणजे ती कृती पूर्ण झाली असं आपल्याला समजतं. आणि जे वर्ब्स आपल्याला असे समजतात की ज्यांची कृती आपल्याला ऑब्जेक्ट शिवाय देखील पूर्ण झालेली कळते. फॉर एक्झाम्पल, ऑब्जेक्ट नसेल तरीही वाक्य अर्थपूर्ण असते, कृतीचा पूर्ण बोध होतो. द सन रायझेस इन द ईस्ट. इथे सूर्य उगवला, तो त्याचाच उगवला. त्याची उगवण्याची जी क्रिया आहे ती कोणावरती पासओव्हर झालेली नाही. त्याने स्वतः ती कृती केली आणि वाक्य स्वतःमध्ये अर्थपूर्ण आहे. त्यामुळे हे जे शब्द आहेत ह्यांना आपण इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणतो, जिथे ऑब्जेक्ट नसेल तरीही वाक्यरचना पूर्ण असते. सो सब्जेक्ट आणि वर्ब आपण असं लिहू शकतो, त्याला म्हणायचं इंट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिशनची गरज असेल तर ते झालं ट्रान्झिटिव्ह वर्ब, तिथे ऑब्जेक्ट कंपल्सरी येणार. इंट्रान्झिटिव्ह म्हणजे जिथे ट्रान्झिशनची गरज नाही. ओके, आता आपण पुढचं टॉपिक बघूया, इन्फिनिटिव्ह वर्ब्स. मी आत्ता तुम्हाला खूप डिटेलमध्ये वर्ब्स काय असतात सांगितलं. हे शब्द कळणं का गरजेचं आहे, तर जिथे रूलमध्ये आपल्याला रेफरन्स येतो तिथे तो थोडक्यात रूल आला पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं जर की जिरणमध्ये असं असतं, तुम्ही जिरण म्हणजे काय हे परत शोधत बसणार का? नाही. त्यामुळे हे ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह, जिरण कशाला म्हणायचं, पार्टिसिपल कशाला म्हणायचं, हे जर अजूनपर्यंत समजलं नसेल थोडक्यात पटकन रिवाईज करा. आता आपण बघूयात इन्फिनिटिव्ह वर्बचे सगळे टॉपिक. इथे रूल्स भरपूर आहेत, समजून घ्यायला अवघड आहेत, समजून घ्या, लक्षात ठेवा. थोडंसं पाठांतराचं काम आहे आज आपल्याला. पहिल्यांदा समजून घेऊयात की इन्फिनिटिव्ह वर्ब्स वापरतात कशासाठी. इथे लक्षात घ्या, हे जे इन्फिनिटिव्ह वर्ब्स आहेत ह्यांचा फॉर्म चेंज होत नाही. यांच्यामध्ये फॉर्म चेंज झाला तर ते फायनाईट वर्ब ठरतं, इनफायनाईट नसतं. फॉर्म चेंज होत नाही म्हणून हा आहे इनफायनाईट वर्ब. सब्जेक्ट असतो तो वर्बचा, वाक्यातला जो सब्जेक्ट आहे त्याचा हा कार्य करू शकतो. आता वर्बचा सब्जेक्ट म्हणजेच काय, वाक्यातला सब्जेक्ट. वर्बमध्ये सांगितलेली ॲक्शनच सब्जेक्ट करतो. त्यानंतर ऑब्जेक्ट असू शकतो, म्हणजे आपण जे S+V+O लिहितोय, वर्बमध्ये सांगितलेली कृती करणारा झाला सब्जेक्ट, वर्बमध्ये सांगितलेली कृती कोणावर होतीये ते झालं ऑब्जेक्ट. सो हा जो इन्फिनिटिव्ह वर्ब आहे हा आपल्याला सब्जेक्ट म्हणून पण कार्य करताना दिसतो, ऑब्जेक्ट म्हणून पण कार्य करताना दिसतो. त्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब पण असू शकतं. आता वर्ब हा एक कॉम्प्लिमेंट असतो, म्हणजे काय, वर्बमध्ये काय सांगितलंय, वर्बला पूरक राहण्यासाठी, पूरक म्हणजे क्रियापदाचे पूरक या अर्थाने हे वापरतात. शी इज, इथे इजच्या पुढे काय, इज हे जर आपण वर्ब म्हणून वापरलं तर पुढे काय या अर्थाने पण आपल्याला इन्फिनिटिव्ह वर्ब्स वापरावे लागतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, शी इज टू स्टडी ग्रामर. आता इथे हे जे टू स्टडी वापरलेलं आहे हे आहे इन्फिनिटिव्ह वर्ब, आणि हे वाक्यामध्ये बघा, आता ग्रामर हा आपला ऑब्जेक्ट आहे, पण मग टू स्टडी काय झालं, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, वर्बचं कॉम्प्लिमेंट ते या ठिकाणी झालेलं आहे. आणि याचबरोबर ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन म्हणून सुद्धा, म्हणजे अबाउट, टू या पद्धतीचे हे जे काही, शी इज अबाउट टू लिव्ह, फॉर एक्झाम्पल बघा, शी इज अबाउट टू लिव्ह, या वाक्यामध्ये अबाउट या प्रिपोजिशनसाठी टू लिव्ह हे इन्फिनिटिव्ह कार्य करत आहे, म्हणून हे या ठिकाणी काय झालं, ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. इथे वाक्याचा जो टेन्स आहे, वाक्यामध्ये काय म्हणायचं हे तर आपल्याला समजत असतं, पण तरीही फायनाईट वर्ब्सचे हे जे उपयोग आहेत हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. कशासाठी असतात, सब्जेक्ट म्हणून, ऑब्जेक्ट म्हणून. कशाचा सब्जेक्ट, वर्बचा सब्जेक्ट. ऑब्जेक्ट कशाचा, वर्बचा ऑब्जेक्ट. प्लस सब्जेक्टचं कॉम्प्लिमेंट म्हणून देखील कार्य करतात, आणि त्याचबरोबर प्रिपोजिशनचं ऑब्जेक्ट म्हणून कार्य करतात. ठीक आहे, जर कन्सेप्च्युअल क्वेश्चन आला, जसं ॲडव्हर्बचं आलं होतं ना, ॲडव्हर्ब कोणकोणत्या गोष्टींना क्वालिफाय करतं, तसं जर इनफायनाईट वर्ब्स
जर कशाला क्वालिफाय करतात असा शब्द आला किंवा त्याचे फॉर्म्स कोणकोणते असतात असा जर काही प्रश्न आला तर आपण काय लिहिणार आहे? सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब आणि ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन. ठीक आहे, या पद्धतीने लक्षात ठेवा. आणि हे खरंच गरजेचं आहे, त्यामुळे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवूनच करावं लागेल. आता इथे आपण आता जे काही एक्झाम्पल युजेस बघितले, त्याचे फॉर्म्स बघितले, त्याची थोडक्यात आपण रिव्हिजन म्हणून प्रश्न सोडवून बघूया. पहिलं आहे, आता इथे इन्स्ट्रक्शन काय आहे? आयडेंटिफाय फॉर्म ऑफ इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह जे असतं, इन्फिनिटिव्हला आपण 2 + V1 म्हणतो. इथे बघा व्हर्बचा फॉर्म चेंज होतोय का? नाही. 2 नंतर आपण व्हर्बचा ING फॉर्म वापरू शकतो, पण ते मग त्या ठिकाणी वेगळे काही नियम आहेत, ते नंतर बघूयात आपण. पण 2 + व्हर्बचा फर्स्ट फॉर्म म्हणजे ओरिजिनल व्हर्ब, मेन व्हर्ब ॲज इट इज लिहितोय आपण. त्याच्या फॉर्ममध्ये कुठेही बदल करायचा नाही म्हणून हा झाला इन्फायनाईट. मग ह्या 2 + V1चा वापर या वाक्यांमध्ये कशासाठी केलेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. काय म्हणून आपण तिथे वाक्यात वापर केलाय ते आपण बघूयात. पहिलं आहे शी कम्स हिअर्स टू स्टडी. शी कम्स हिअर टू स्टडी. यामध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे कम, ती येते. ती कशासाठी येते? ऑब्जेक्ट काय आहे? सो इट इज टू स्टडी इज ऑब्जेक्ट. म्हणजे इथे हा ऑब्जेक्ट म्हणून वापरलेला आहे. वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून हे या ठिकाणी कार्य करत आहे. नंतर आहे टू फाइंड फॉल्ट विथ अदर्स इज इझी. टू फाइंड फॉल्ट. आता व्हॉट इज डिफिकल्ट किंवा व्हॉट इज इझी टू फाइंड? टू फाइंड फॉल्ट्स. म्हणजे काय अवघड, काय सोपं आहे? दुसऱ्याच्या चुका काढणं सोपं आहे. तीच गोष्ट आपण करत असताना आपल्या काही चुका होतात का हे बघणं गरजेचं असतं. बऱ्याच लोकांना अशी एक सवय असते की सतत दुसऱ्यांना क्रिटिसाइज करतात सतत. मग त्याच्यामध्ये ते त्यांना सोपं वाटतं. सो या अर्थाने हे वाक्य आहे. स्वतः कृती करण्यापेक्षा दुसऱ्यांना सतत जज करणं हे खरंच चुकीचं आहे. प्लीज अशा पद्धतीचं आपलं बिहेवियर नसलं पाहिजे. अधिकारी होण्याच्या दृष्टीने तरी तुम्ही या पद्धतीने विचार केला पाहिजे की आपल्याला काय शिकायला मिळतं हे पहिल्यांदा बघायचं. सो थोडंसं अवांतर बोलले मी, पण आता परत आपण टॉपिकवरती येऊयात. टू फाइंड फॉल्ट विथ अदर्स इज इझी. इथे बघा, फाइंड हे ॲक्च्युली आता व्हर्ब आहे, बरोबर. पण आपण त्याला टू हे प्रिपोजिशन जोडून हे इन्फिनिटिव्ह व्हर्ब केला. आता आपण काय म्हणतोय? इट इज इझी. व्हॉट इज इझी? टू फाइंड फॉल्ट. मग हे जे टू फाइंड जे आहे ना, हे या ठिकाणी सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून कार्य करत आहे. या ठिकाणी ऑब्जेक्टचं कार्य केलं होतं, या ठिकाणी सब्जेक्टचं कार्य करत आहे. त्यानंतर परत एकदा बघा, टू अर इज ह्युमन. म्हणजे जो चुका करतो तोच माणूस असतो. सो टू अर हे जे आहे किंवा टू एर जे आहे ते सुद्धा काय आहे? सब्जेक्ट ऑफ द वर्ब. नेक्स्ट, शी इज अबाउट टू क्विट हर जॉब. आता अबाउट हा शब्द आलेला आहे आणि अबाउट नंतर आपण टू क्विट वापरला. मग हे काय झालं? ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. वाक्यातल्या प्रिपोजिशनसाठी ते कार्य करतंय या ठिकाणी. म्हणून हे म्हणून हे इन्फिनिटिव्ह जे आहे हे वाक्यातल्या ऑब्जेक्टचं कार्य, प्रिपोजिशनसाठी ऑब्जेक्टचं कार्य करत आहे. नेक्स्ट आहे ही डिझायर्स टू बी अ डॉक्टर. ही डिझायर्स, आता इथे कॉम्प्लिमेंट आहे. डिझायर या व्हर्बची कॉम्प्लिमेंट ऑफ व्हर्ब म्हणून या ठिकाणी ते कार्य करत आहे. हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. प्रश्न येईल का? तर शक्यता आहे, कारण आता बेसिक लेवलचे बरेच प्रश्न विचारून झालेले आहेत. डिफिकल्टी लेवल वाढवायची असेल तर कन्सेप्टवरच इथून पुढे आयोग काम करणार आहे. प्लीज तुम्ही हे नोट करा. आपल्याला असं वाटतं की इंग्लिशमध्ये आता वोकॅब्लरीला तुम्ही लोकांनी इतकं महत्त्व दिले की 18 प्रश्न वोकॅब्लरीचे येतात. बाकीचे 50 पैकी जे प्रश्न आहेत त्यातले आपण जर बघितले तर 30 आणि 33 प्रश्न, साधारण 32-33 प्रश्न हे ग्रामरवर अजूनही आहेत. वोकॅब्लरीला ऑल ऑफ अ सडन सगळ्यांनी इतकं हाईप दिलेलं आहे की वोकॅब्लरी शिवाय काहीच ऑप्शन नाही. अरे ते का सोपं वाटतं? कारण तुम्ही ते पाठ केलं की जशाच तसंच जेवढंच तेवढं उत्तर येतं, त्यामुळे ते इझी वाटतं. किंवा काही लोकांना अवघड वाटतं कारण ते खूप आहे आणि त्यातला थोडाच भाग येतो. पण ग्रामर हा टॉपिक तुमचे जर 30-32 प्रश्न शुअर शॉर्ट बरोबर येत असतील तर तुम्हाला वोकॅब्लरीची इतकी चिंता करण्याची अजिबात गरज नाही.
व्होकॅब्लरी हा टॉपिक करत असताना तुम्हाला तो डेली केला पाहिजे, डेली प्रॅक्टिस केली पाहिजे, तर ते तुम्हाला समजतं. पण ग्रामरचं कसं आहे, तुम्ही एकदा कन्सेप्ट समजून घेतली आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवत राहिलात तर तुम्हाला उलट तो स्कोरिंग टॉपिक आहे. आणि ग्रामर काय बदलत नाही. जसं मॅथ्समध्ये आपले फॉर्म्युले असतात त्या पद्धतीनेच आपल्याला इंग्लिशमध्ये पण रूल्स आहेत. सो अशा पद्धतीने जर एखाद्या वेळेस क्वेश्चन आला तर त्यासाठी प्रिपेअर राहा, कारण हे आता डिफिकल्टी लेवल आयोग वाढवणार आहे. ठीक आहे. पदवीचा दर्जा म्हणतात आणि लिटरली 10वीची मुलं सोडवू शकतील इतके सोपे पेपर काढतात. पण आपल्याला थोडंसं आता डिफिकल्टी लेवल वाढवू शकतात, हे आपल्याला बॅक ऑफ द माइंड ठेवावं लागेल. ठीक आहे. आता आपण बघणार आहे इन्फिनिटिव्ह मधला पुढचा रूल, सम वर्ब्स अँड ॲडजेक्टिव्हज आर फॉलोड बाय इन्फिनिटिव्हज. आता इथे जे काही तुम्हाला इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत आपण बघूयात. ॲग्री हे काय आहे, वर्ब. डेअर, वॉन्ट, फेल. हॅपी हे ॲडजेक्टिव्ह आहे. होप, विश, ग्लॅड, डिझायर, एक्सपेक्ट, रिफ्यूज. हॅपी डबल झालं, ठीक आहे. नीड, डिसीड, ईगर, इझी. हे जे आहेत ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब यांच्यानंतर आपल्याला कंपल्सरी 2+V1 चा वापर करावा लागतो. सम वर्ब्स अँड ॲडजेक्टिव्हज आर फॉलोड बाय इन्फिनिटिव्हज. म्हणजेच काय, इथे जे तुम्हाला वर्ब आणि ॲडजेक्टिव्हची लिस्ट दिलेली आहे त्यानंतर वाक्यात आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे, पण तिथे टू सुद्धा वापरायचं आहे. लक्षात ठेवा, आय एम हॅपी टू हेल्प. या वाक्यात मी टू हेल्प हे इन्फिनिटिव्ह वापरलेलं आहे. टू हेल्प हे इन्फिनिटिव्ह आहे आणि हे हॅपी नंतर वापरलं. सो वाक्यामध्ये आय एम ईगर टू हेल्प यू, आय एम ईगर टू गो देअर, आय एम हॅपी टू हेल्प यू, आय एम हॅपी टू सर्व, आय एम हॅपी टू बी देअर. आपण जे असं म्हणतो ना, इथे प्रत्येक ठिकाणी टू बी, टू गो या पद्धतीने इन्फिनिटिव्ह वापरलेलं आहे. ओके. त्याच पद्धतीने आता इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा जो शब्द आहे नीड आणि हा जो शब्द आहे डेअर, हे जर एक नॉर्मल वर्ब म्हणून वापरले असतील तरच आपल्याला 2+V1 वापरायचं आहे. जर डेअर आणि नीड 2+V1 कधी वापरायचं, नॉर्मल वर्ब म्हणून वापरले असतील तर. डेअर आणि नीड जर वाक्यामध्ये आपल्याला मोडाल सारखे वापरलेले दिसले तर तिथे टू येत नाही. ओके. टू कधी वापरायचं, ॲज अ नॉर्मल वर्ब. म्हणजे आय नीड टू पॅक माय बॅग्स. या ठिकाणी हे नीड टू वापरलंय म्हणजे हे मेन वर्ब किंवा आपण त्याला म्हणू शकतो नॉर्मल वर्ब म्हणून वापरलेलं आहे. ओके. पण आपण जर असं म्हटलं, आय नीड नॉट वरी, आय नीड नॉट गो देअर, यू नीड नॉट टेल मी व्हॉट टू डू. मग इथे यू नीड नॉट टेल मी व्हॉट टू डू मध्ये सुद्धा आपण नीड नॉट एकत्र वापरलेलं आहे. सो हे आपण मोडाल म्हणून वापरतो. ओके. हे जे शब्द आहेत डेअर आणि नीड हे जर नॉर्मल वर्ब म्हणून वापरले तर 2+V1 वापरा, ॲज इन्फिनिटिव्ह ते वापरा. आणि जर ते त्याशिवाय वापरलेले असतील म्हणजे टू शिवाय तर ते या वाक्यामध्ये नॉर्मल वर्बचं कार्य करत नाहीत. इथे नॉर्मल वर्ब आणि मोडालचं का महत्त्व आहे मोडालच्या टॉपिकमध्ये बघूयात. पण जे आपल्याला वर्बला एस किंवा ES प्रत्यय लावावा लागतो त्यात सुद्धा बदल करायचे असतात, म्हणून मोडालचे आणि ऑक्झिलरीचे नियम डेअर आणि नीडच्या बाबतीत वेगळे आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट ही लिस्ट पाठ करावीच लागेल. त्यानंतर काही वर्ब्स जे आहेत तिथे आपल्याला तो शब्द संपल्यानंतर हाऊ वापरावं लागतं आणि मग टू इन्फिनिटिव्ह वापरायचं असतं, 2+V1. आय नो हाऊ टू फिक्स दिस प्रॉब्लेम. आय नो हाऊ टू फिक्स, मला माहिती आहे, मला काय माहिती आहे ते फिक्स कसं करायचं. सी, आपण काय म्हणतो, ते कसं सांगायचं, ते कसं करायचं हे मला माहिती आहे. सो इथे आपण मॅनर एक्सप्रेस करतो. त्यामुळे वेन वी एक्सप्रेस मॅनर वी शुड यूज हाऊ आफ्टर दीज वर्ब्स. नो, टीच, शो, लर्न, डिस्कवर, आस्क, एक्सप्लेन, वंडर आणि रिमेंबर. हे जे शब्द आहेत यानंतर आपल्याला इन्फिनिटिव्ह वापरावं लागलं तर ते जे 2+V1 आहे त्याच्या आधी आपल्याला हाऊ हा शब्द येणं गरजेचं आहे. ओके. पुढचं आता बघूयात.
रूल्स ऑफ इन्फिनिटिव्ह वर्ब्स यामध्ये डायरेक्ट इन्फिनिटिव्ह आहे, ज्याला आपण बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतो. डायरेक्ट इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? टू शिवाय वापरलेलं व्हर्बचा फर्स्ट फॉर्म. मग हा जो व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे हा टेन्सनुसार बदलत नाहीये, हा ॲज इट इज राहतो. याच्यात कुठल्याही पद्धतीने बदल होत नाही. सब्जेक्ट वेगळा असला काय, टेन्स वेगळा असला काय, हा आहे तसाच राहणार आहे. पण तो इतर वेळी टू सोबत वापरतात, या ठिकाणी तो टू शिवाय वापरलेला असतो, म्हणून त्याला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतात. बेस फॉर्म ऑफ वर्ब युज्ड विदाउट टू इज कॉल्ड बेअर इन्फिनिटिव्ह. इट इज नॉट मेन वर्ब. मेन वर्ब हे फायनाईट वर्ब असतात आणि त्यांच्यामध्ये टेन्सनुसार सब्जेक्टनुसार बदल होतात. हा आहे नॉन इन्फिनिटिव्ह वर्ब. ओके, इट इज नॉन फायनाईट म्हणजेच काय? इन्फिनिटिव्ह. हा इन्फिनिटिव्हच आहे, फक्त टू शिवाय वापरलाय. एक्झाम्पल बघा, यू नीड टू वर्क हार्ड. या वाक्यामध्ये हे नीड टू वर्क जे आहे हे फायनाईट वर्ब म्हणून वापरलेलं आहे. सॉरी, हा इन्फिनिटिव्हच आहे, हा इन्फिनिटिव्ह फॉर्मच आहे, पण इथे टू शिवाय वापरलेला आहे. बरोबर, सॉरी, टू सोबत वापरलेला आहे. दुसरं बघा, यू नीड नॉट वर्क हार्ड. यू नीड नॉट वर्क हार्ड. इथे नीड नंतर आपण टू वापरलेलं नाही, डायरेक्ट वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरलाय. मग यातला इन्फिनिटिव्ह कोण आहे? हा वर्क शब्द. वर्क हे V1 मध्ये जे वापरलेलं आहे हे आपल्यासाठी इन्फिनिटिव्ह आहे, पण ते या ठिकाणी बेअर इन्फिनिटिव्ह आहे, कारण वाक्यात टू वापरलेलं नाही. सिंपल. पुढे डायरेक्ट इन्फिनिटिव्ह जे आहेत, बेअर इन्फिनिटिव्ह आर युज्ड विथ सर्टन फ्रेजेस. इथे तुम्हाला काही फ्रेजेस दिलेले आहेत. हॅड बेटर, वुड बेटर, ॲज सून हे कम्पॅरिझनसाठी असतं. हॅड रादर, वुड रादर किंवा मग सूनर दॅन हे जेव्हा आपण प्रेफरन्स म्हणून दिलेले असतात. या शब्द ह्या ज्या फ्रेजेस आहेत यांच्यानंतर वर्ब वापरताना ते टू शिवाय वापरायचं आहे, V1 वापरायचं असेल तर. एक्झाम्पल बघूयात. शी हॅड रादर स्टे दॅन लिव्ह नाव. म्हणजे ती इथे राहिलेली बरी आहे जाण्यापेक्षा. आपण प्रेफरन्स देतोय, बरोबर. वुड रादरमध्ये आपण हॅड रादरमध्ये प्रेफरन्स दिलेला असतो, म्हणजे ह्याच्यापेक्षा हे बरं. सो या ठिकाणी हॅड रादर म्हणजे काय? ती गेली ती थांबली असती तर बरं झालं असतं, म्हणजे तिने जाण्यापेक्षा थांबायला हवं होतं हे आपण सुचवतोय. मग इथे वुड रादर किंवा हॅड रादर फ्रेज आली. हे बघा, हॅड रादर फ्रेज आली, त्याच्यानंतर हॅड रादर नंतर जर आपण टू प्लस स्टे वापरलं तर ते या ठिकाणी चुकेल. आपल्याला काय म्हणावं लागेल? शी हॅड रादर स्टे दॅन लिव्ह. टू शिवाय वापर करायचा आहे. कोणकोणत्या फ्रेजेस आहेत आपण परत एकदा रिवाइज करूया. हॅड बेटर, वुड बेटर, जे बेटर बेटर आहे ते दोन वेळा, हॅड बेटर आणि वुड बेटर. त्यानंतर रादरचं पण तसंच आहे, हॅड रादर, वुड रादर. म्हणजे हॅड आणि वुड इथे आपण एक असं केलं असतं तर बरं झालं असतं असं दाखवताना हॅड रादर किंवा हॅड बेटरचा वापर होतो. तसंच वुड रादर आणि वुड बेटर पण आहे. या 4 फ्रेजेस पाठ झाल्या. आता आणखीन काय राहतंय? ॲज सून आणि सूनर दॅन. इथे नो सूनर नाही आहे, ॲज सून आणि सूनर दॅन. सो बेटरच्या 2 फ्रेजेस, रादरच्या 2 फ्रेजेस आणि सूनच्या 2 फ्रेजेस. पटकन रिवाइज करा. हॅड बेटर, हॅड रादर, वुड रादर, वुड बेटर, ॲज सून, सूनर दॅन. या 6 फ्रेजेस आहेत ज्या आपल्याला असं सांगतात की जर आपल्याला यापुढे इन्फिनिटिव्ह वर्ब वापरायचं असेल तर ते टू शिवाय वापरायचं आहे. इट शुड बी बेअर इन्फिनिटिव्ह ऑर डायरेक्ट इन्फिनिटिव्ह. बेअर इन्फिनिटिव्हच डायरेक्ट इन्फिनिटिव्ह असतं, ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट वापरलं टू शिवाय, किंवा मग बेअर म्हणजे काय? ओपन टाईप जे असतं त्याला आपण उघडा या अर्थाने बेअर हा शब्द असतो. हा रूल तुम्हाला समजला असेल. आता बघूयात काही बेअर इन्फिनिटिव्ह जे आहेत हे आपल्याला या कंजंक्शन सोबत वापरलेले दिसतात. हे जे कंजंक्शन्स आहेत, बट, दॅन, अँड, एक्सेप्ट, ॲज, ऑर, यानंतर वर्ब इन्फिनिटिव्ह वापरायचं असेल तर ते टू शिवाय वापरायचं असतं. एक्झाम्पल बघूयात आपण. ही डिड नथिंग बट क्राय. बट नंतर वर्ब वापरायचं असेल तर ते आपल्याला V1 मध्ये वापरायचं आहे, कारण ते आपण नॉन फायनाईट वर्ब इन्फिनिटिव्ह म्हणून वापरतो. फक्त तिथे टूचा वापर केलेला नसेल तरीही ते V1 इन्फिनिटिव्ह वर्बच राहतं. यामध्ये आपण काय म्हणतोय? ही डिड नथिंग बट क्राय. म्हणजे त्यांनी दुसरं काहीच नाही केलं, तर नुसतंच रडत बसला होता. एवढं पूर्ण वाक्य म्हणण्यापेक्षा आपण बट कंजंक्शन वापरतो. बटमध्ये कसं असतं, कंजंक्शनमध्ये आपण हा रिपीट करूयात नियम. बट हे कंजंक्शन कॉन्ट्राडिक्टरी आहे. एक पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याच्या पुढे निगेटिव्ह येतं, निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर पुढे पॉझिटिव्ह सेंटेन्स येतं. तर हे कॉन्ट्राडिक्शन दाखवतं बट हे कंजंक्शन. मग आता इथे बट नंतर ही कृती झालेली आहे.
ही डिड नथिंग बट क्राय, म्हणजे त्याने फक्त रडलेलं आहे, त्याने दुसरी काहीही कृती केलेली नाही. ओके, इथे बघा क्रायचं आपण फॉर्म चेंज केलं का, क्राईड म्हटलं का, ही आहे म्हणून क्राईज म्हटलं का, किंवा डीड आहे V2 आहे म्हणून क्राईड हे फॉर्म चेंज केलं का, नाही. V1 मध्येच आपण हे वापरलेलं आहे आणि म्हणून हे या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आहे. ओके, त्यानंतर डू यू विश टू वॉच TV ऑर टू गो टू बेड अर्ली. आता इथे बघा एक एरर आहे या सेंटेन्समध्ये. आपण काय म्हणतोय, डू यू विश टू वॉच TV ऑर गो टू बेड असे, ऑर टू गो टू बेड असं म्हटलं तर ते चुकणार आहे. का आहे या ठिकाणी दोन महत्त्वाचे नियम बघा. एक तर आपण या ठिकाणी ऑर हे कंजंक्शन वापरलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर वाक्यात ऑलरेडी एकदा इन्फिनिटिव्ह वापरून झालेलं आहे. हा नियम आपण थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊयात. डू यू विश टू वॉच TV or टू गो टू बेड. या वाक्यामध्ये दोन नियम आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिली गोष्ट, आपण ऑर हे कंजंक्शन वापरलेलं आहे म्हणून त्यापुढे जे वर्ब येईल हे आपण बेअर इन्फिनिटिव्ह म्हणून वापरतो. म्हणजेच काय, टू शिवाय आपल्याला वापरायचंय. मग हे जे टू गो वापरलंय याऐवजी टू काढून टाकावं लागेल. ठीक आहे, हा झाला पहिला नियम. आणि दुसरा नियम काय आहे, इथेच दुसरा नियम असं सांगतो की वाक्यात ऑलरेडी एकदा आपण जर इन्फिनिटिव्ह वापरलं असेल तर नंतर परत दुसरं जे इन्फिनिटिव्ह आपण वापरतो ते बेअरली वापरायचं. मग इथे आपण लिहू शकतो सेकंड इन्फिनिटिव्ह इज यूज्ड बेअरली किंवा मग ॲज बेअर इन्फिनिटिव्ह. याच पद्धतीने तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. मी जे एक्स्ट्राचे पॉईंट सांगतेय हे आपल्या क्लास नोट्समध्ये येतीलच, आपलं त्याच्यावर काम चालू आहे. पण जेव्हा मी हे तुम्हाला बनवून देईल मी प्रॉपर फॉर्मॅटमध्ये नोट्स वगैरे, पण तोपर्यंत तुमच्याकडे ह्या गोष्टी रिटर्न फॉर्मॅटमध्ये पाहिजेत. जरी तुम्हाला PDF मिळाल्या त्या सगळ्या ज्या मी देणार आहे एकत्र, तरीही तुम्हाला हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्या ज्या काही आपल्या PDF आहेत त्यात तुमचे सेल्फ नोट्स असायलाच पाहिजेत. व्हॅल्यू ॲडिशन जिथे जिथे केलेले असतात, काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स दिलेले असतात, ते मात्र तुम्ही स्वतः लिहून घ्यायची, ती जबाबदारी तुमची. ठीक आहे. सो इथे बघा या सेंटेन्समध्ये ऑर वापरलंय. ऑर नंतर आपण जर इन्फिनिटिव्ह वापरणार असेल तर ते टू शिवाय वापरायचं. दुसरा नियम काय सांगतो की सेकंड इन्फिनिटिव्ह जे आहे वाक्यातलं टू प्लस वॉच हे ऑलरेडी वापरलेलं, तर मग दुसरं वापरताना सेम एकाच कृतीसाठी आपण चॉईस दिलाय ना, प्रेफरन्स दिलाय. म्हणजे हे करतोयस का ते करतोय, दोन्हीतली एकच क्रिया करणार आहे. त्यामुळे इथे या ठिकाणी आपल्याला टू शिवायच वाक्यरचना करायची होती. त्यानंतर इन्फिनिटिव्हचे दुसरे रूल्स आहेत. त्यामध्ये डायरेक्ट इन्फिनिटिव्ह आपण ह्या काही ज्या फ्रेजेस आहेत व्हाय नॉट किंवा व्हाय यासाठी वापरतो. आता व्हाय नॉटमध्ये आपण काय म्हणतो, व्हाय नॉट यू गो देअर, म्हणजे तू तिकडे का नाही जाते. इथे बघा सजेशन आहे. किंवा दुसरी एक गोष्ट असते की क्वेश्चन, व्हाय यू डिड नॉट गो देअर. मग इथे सुद्धा गो हा जो शब्द आहे हा आपण बेअर इन्फिनिटिव्ह सारखा वापरला, टू शिवाय त्याचा वापर केलेला नाही. सो व्हाय नॉट आणि व्हाय ह्या जर फ्रेजेस वाक्यात असतील, इंटरोगेटिव्ह क्वेश्चन असेल तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये सजेशन किंवा क्वेश्चनसाठी या फ्रेजेस वापरताना या आपण बेअर इन्फिनिटिव्ह सारख्या वापरायच्या आहेत. म्हणजेच काय, नंतर जे येणारं वाक्यातलं व्हर्ब आहे हे टू शिवाय वापरायचं आहे. व्हाय नॉट रेस्ट नाव, म्हणजे आता आराम का नाही करत. व्हाय नॉट टू रेस्ट असं नसतं. व्हाय आणि व्हाय नॉटमध्ये आपल्याला टूचा वापर करायचा नाही व्हर्बच्या फॉर्मच्या आधी. ओके, आता आपण स्प्लिट इन्फिनिटिव्ह बघूयात. हा खूप महत्त्वाचा नियम आहे. म्हणजे बँकिंगच्या एररचे जे स्पॉटिंग द एररचे क्वेश्चन्स असतात तिथे खूप वेळा यावरती प्रश्न येतात. जे स्प्लिट इन्फिनिटिव्ह असतात ते वापरायचे नाहीत असा हा नियम आहे. टू प्लस V1 जर तुम्ही वाक्यात वापरताय तर ते जोडूनच आलं पाहिजे. टू मध्ये आहे वाक्यात कुठेतरी, त्यानंतर मग काहीतरी ॲडव्हर्बच टाकलंय, ॲडजेक्टिव्हच लिहिलंय किंवा काहीतरी वेगळंच काहीतरी आहे आणि नंतर पुढे कुठेतरी V1 वापरला. दिस इज नॉट गुड, दिस इज नॉट राईट. आपल्याला हे करायचंच नाही. टू प्लस V1 हे एकत्रच वापरायचं जर तुम्ही ते इन्फिनिटिव्ह म्हणून वापरताय तर. ओके, बघा टू प्लस V1 हे वाक्यात एकत्रच आलं पाहिजे. इतर शब्द जसे की ॲडव्हर्ब, आता शक्यतो ॲडव्हर्बमध्येच कन्फ्युजन होतं कारण काही
ॲडव्हर्ब्स जे असतात हे आपण प्रेडिकेटिव्हली किंवा ॲट्रिब्युटिव्हली वापरतो. मग त्याच्यासाठी हे समजणं गरजेचं आहे की ॲडव्हर्ब जरी असेल तरीही वाक्यात ते इन्फिनिटिव्हच्या मध्ये घुसवायचं नाही. एक्झाम्पल बघा, आय ॲडवाइज्ड हिम टू केअरफुली कॅरी द बॅग. आय ॲडवाइज्ड हिम टू कॅरी द, आता मला ना चुकीचं वाक्यही बोललं जात नाहीये बघा. आय ॲडवाइज्ड हिम टू कॅरी केअरफुली, इथे आपल्याला वाक्य काय आहे? टू कॅरी. व्हॉट डिड आय ॲडवाइज? आता इथे बघा, आय ॲडवाइज्ड हिम, इथे ॲडवाइज या व्हर्बसाठी मी त्याला ॲडवाइज केलं. मग काय ॲडवाइस आहे हे मला कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब पुढे पाहिजे ना. आय ॲडवाइज्ड हिम टू कॅरी द बॅग. माझं मेन इन्स्ट्रक्शन काय आहे? टू कॅरी द बॅग. मी ॲडवाइस हे कॉम्प्लिमेंट काय वापरते मी? टू कॅरी, इन्फिनिटिव्ह वापरलंय. पण आता मला काळजीपूर्वक घेऊन जा असं पण सांगायचंय. मग इथे बघा आता मी कसं सांगणार? आय ॲडवाइज्ड हिम टू कॅरी द बॅग केअरफुली, किंवा मग ॲडवाइज्ड हिम टू कॅरी केअरफुली द बॅग. या पद्धतीने वापरा. म्हणजे दोन पद्धतीने करू शकता. एक तर केअरफुली वाक्याच्या शेवटला घ्यायचं, किंवा मग केअरफुली कॅरी द बॅग टू कॅरी केअरफुली द बॅग. या पद्धतीने तुम्हाला बदल करावा लागेल. पण हे जे केअरफुली आहे हे कॅरीच्या मध्ये वापरायचं नाही. लक्षात ठेवायचं, स्प्लिट इन्फिनिटिव्हज इंग्लिशमध्ये वापरायचे नाहीत. स्प्लिट इन्फिनिटिव्हज म्हणजे काय? टू आणि V1च्या मध्ये कुठलाही पार्ट येऊ द्यायचा नाही. फाईन. स्प्लिट इन्फिनिटिव्हज वरती खरंच खूप छान प्रश्न तयार होतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला थोडीशी तयारी करावी लागेल. आता आपण बघूयात कंटिन्युअस इन्फिनिटिव्ह. प्रेझेंट पार्टिसिपल जे आहे, व्हर्बचा ING फॉर्म जो आहे हा आपण टू बीच्या रूपांनंतर वापरतोय. टू बी हे आपले इन्फिनिटिव्ह आहे. त्यासोबत आपण लगेचच प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे व्हर्बच्या ING फॉर्म मधले पण शब्द वापरतो. याला आपण कंटिन्युअस इन्फिनिटिव्ह म्हणतो. अपियर, थिंक, होप, मस्ट बी, सीम, रिपोर्ट, प्रिटेंड, माइट बी, बिलीव, हॅपन, से, कुड, कन्सिडर, अरेंज, मे, शुड हे जे शब्द आहेत यानंतर बी वापरायचं, त्यानंतर ING फॉर्म वापरायचा. ठीक आहे. इथे जे दिलेले शब्द आहेत याला आपण काय म्हणूयात? टू प्लस V1 प्लस बी आणि प्लस V4, म्हणजे हे जे VING फॉर्म आहे तो आपला येणार आहे. आता हे V1 जे आहे हे नेहमी या पद्धती अपियर, सीम या पद्धतीने असेल. म्हणजे मनू अपियर्स टू बी रनिंग टेम्परेचर, म्हणजे मनूला ताप आलेला आहे असं वाटतं. की आता मी जे लिहिलं होतं त्यात काय आपल्याला करावं लागेल? टू प्लस V1 वापरायचं. हे बघा, टू बी रनिंग, हे जे V1 आहे हे बीचं आहे आणि त्यानंतर आपण V4 वापरतोय. इथे मात्र हे जे इन्फिनिटिव्ह आहे हे आपण टू बी प्लस प्रेझेंट पार्टिसिपल वापरलं म्हणून त्याला कंटिन्युअस. आता हा V4 जो आहे हा ॲक्च्युली जिरंड आहे, पण जो जिरंड असतो तो वाक्यामध्ये आपल्याला इन्फिनिटिव्ह सोबत वापरलेला दिसत असेल तर ते टू प्लस जिरंड वापरलं. टू प्लस इन्फिनिटिव्ह प्लस जिरंड, याला कंटिन्युअस इन्फिनिटिव्ह म्हणायचं. ठीक आहे. इन्फिनिटिव्हमध्येच हे प्रकार येतात. कंटिन्युअस इन्फिनिटिव्ह यामध्ये तुम्ही इन्फिनिटिव्ह व्हर्ब टू प्लस V1 पण वापरताय, जिरंड पण वापरताय, म्हणजे व्हर्बचा ING फॉर्म पण वापरताय. कंटिन्युअस इन्फिनिटिव्ह हे जे व्हर्ब्स आहेत हे प्लीज लक्षात ठेवा. जे मेन आहेत म्हणजे जे वर्ब ऑफ अपिअरन्स जे म्हणतो आपण, अपियर, सीम, थिंक, बिलीव, होप. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? यातले बऱ्यापैकी जे व्हर्ब्स आहेत हे आपण स्टॅटिव्ह व्हर्बमध्ये पण बघितलेले. सो त्यांच्यासोबत अशा पद्धतीने हे लक्षात ठेवू शकता. एक्झाम्पल आहे मनू अपियर्स टू बी रनिंग टेम्परेचर, म्हणजे तिला ताप आलेला दिसतोय असं आपण म्हणतोय. सो मनू अपियर्स, व्हॉट डिड शी अपियर? टू बी, म्हणजे त्या स्टेटमध्ये असणं, रनिंग टेम्परेचर. इथे टू प्लस बी नंतर आपण व्हर्बचा ING फॉर्म वापरणं गरजेचं आहे. नेक्स्ट, शी प्रिटेंडेड नॉट टू बी ओव्हर हिअरिंग अवर टॉक. आता हे जे इफ किंवा ॲज इफची वाक्य असतात ना सब्जंक्टिव्ह मूडमध्ये, ही शक्यतो या कंटिन्युअस इन्फिनिटिव्हमध्ये वापरलेली दिसतात. म्हणजे असं दिसतंय की जसं की आपण जे म्हणून वापरतो ना पुढे, तेव्हा हे कंटिन्युअस इन्फिनिटिव्ह वापरायचे, टू बीच्या फॉर्मसोबत ING फॉर्म वापरायचा. म्हणजे असं वाटतंय की तिला ताप आलाय. दुसरं वाक्य बघा, ती असं दाखवतीये की जसं काही तिने आपलं ऐकलंच नाही. तिने आपलं बोलणं चोरून ऐकलेलं आहे, पण ती दाखवतीये जसं काही तिने ऐकलंच नाही. हे जसं की, जसं काय जे आपण म्हणतो ना मराठीत, ते आपल्याला कंटिन्युअस इन्फिनिटिव्हमध्ये वापरायचे आहेत. शी प्रिटेंडेड नॉट टू बी
इथे बघा टू बी वापरून आपण ओव्हरहिअरिंग वापरलेलं आहे. ठीक आहे. शी शुड बी निग्लेक्टिंग निगेटिव्हिटी, म्हणजे शुड बी नंतर आपण निग्लेक्टिंग म्हणत आहे, ते पण झालं कंटिन्युअस इन्फिनिटिव्ह. ओके. सो आता आपण बऱ्यापैकी हे सगळे प्रश्न बघितलेले आहेत. एरर डिटेक्शनचे क्वेश्चन, त्याचबरोबर जिरणचे काही राहिलेले रूल हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. ठीक आहे. आता इथे इन्फिनिटिव्हचे एरर डिटेक्शनचे क्वेश्चन्स आहेत. द स्टुडंट्स वेअर रिक्वायर्ड टू सिरियसली स्टडी फॉर एक्झामिनेशन. यामध्ये काय एरर आहे हे मला तुम्ही 5 सेकंदात सांगायचं. ओके, 5 सेकंद झालेले आहेत. हा बघा, सिरियसली हे ॲडवर्ब जे आहे हे टू आणि V1च्या मध्ये आलं. पहिलं मेन वर्ब काय आहे आपलं? रिक्वायर. द स्टुडंट्स वेअर रिक्वायर्ड. व्हॉट वर दे रिक्वायर्ड? टू स्टडी रेग्युलरली, टू स्टडी सिन्सिअरली. मग हे जे टू स्टडी आहे हे आपलं एकत्र आलं पाहिजे, कारण हे इन्फिनिटिव्ह आहे आणि हे कशासाठी आहे? ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून कार्य करत आहे. बरोबर. मग हे एकत्र आलंय का या ठिकाणी? नाही. हा सिरियसली शब्दामध्ये आलेला ते चुकलं. सो द स्टुडंट्स वेअर रिक्वायर्ड टू स्टडी सिरियसली फॉर द एक्झामिनेशन. या पद्धतीने हे सेंटेन्स करेक्ट करा. सिरियसली फॉर द एक्झामिनेशन. ओके. सिरियसली हे स्प्लिट इन्फिनिटिव्ह झालं. सिरियसली हा शब्दामध्ये टाकल्यामुळे स्प्लिट इन्फिनिटिव्ह वापरायचे नसतात. पहिलं सेंटेन्स करेक्ट केलं. यू आर रिक्वेस्टेड टू काइंडली स्टे फॉर सम टाइम. इथे सुद्धा सेम तोच नियम आहे. काइंडली शब्दामध्ये आला आहे. यू आर रिक्वेस्टेड काइंडली टू स्टे हिअर फॉर सम टाइम. या पद्धतीने सेंटेन्स करता येईल. काइंडली हे आपण इन्फिनिटिव्हच्या आधी वापरूयात. टू प्लस स्टे हे एकत्रच आलं पाहिजे. इथे स्प्लिट वापरायचं नाही. नेक्स्ट, शी इज सेड टू बी ऑलवेज टू कर्स हर फेट. आता इथे काय एरर आहे, काय करेक्शन करावं लागेल हे 10 सेकंदात मला सांगा. फाईन. आता इथे बघा, से हे वर्ब आहे. आपण काय म्हटलं होतं? से वर्ब नंतर आपण कंटिन्युअस इन्फिनिटिव्ह वापरतो से वर्ब असेल तर. म्हणजेच काय, वाक्यामध्ये टू बीचा वापर करायचा आहे आणि ऑलवेज या शब्दानंतर टू कर्स न वापरता कर्सिंग हर फेट असं वापरावं लागेल. ओके. नेक्स्ट, शी कुड बी टू गो बाय कार. इथे जे टू गो वापरले हे काढून आपल्याला काय वापरावं लागेल? शी कुड बी गोईंग बाय कार. ओके. शी कुड बी गोईंग बाय कार. नेक्स्ट, जिरण काय असतात हे थोडक्यात बघूयात आता आपण. पहिल्यांदा इन्फिनिटिव्ह आणि जिरण मधला फरक बघायचा आहे. इन्फिनिटिव्ह जे असतात हे आपल्याला पर्टिक्युलर टाइम बद्दल गोष्ट सांगतात आणि जिरण मध्ये आपल्याला ते जे नाऊन आहे हे हॅबिट आहे असं सांगतात किंवा एक इन जनरल प्रोलॉंग्ड स्टेट आहे असं सांगतात. एक्झाम्पल बघूयात आपण. आय लाईक टू स्विम टुडे. मला आजच आवडतंय. इतर वेळी फार एन्जॉय करतो अशातला भाग नाही आहे, पण आज मला मस्त वाटतंय या टाईप. पण जर मी म्हटलं आय लाईक स्विमिंग, मला इन जनरल स्विमिंग ही ॲक्टिव्हिटी आवडते, इट इज माय हॉबी, या अर्थाने इथे जिरण जर वापरलं तर वाक्याचा अर्थ बदलतो. ठीक आहे. आणि इथे टू प्लस V1 वापरलेला आहे म्हणजे काय, आजची कृती मला आवडते, एखाद्या पर्टिक्युलर कृतीबद्दल सांगतोय. आणि जर आपण ING फॉर्ममध्ये जिरण म्हणून वापरलं तर तो सवयीचा भाग आहे. हा झाला जिरण आणि इन्फिनिटिव्ह मधल्या वाक्यातला अर्थ बदल होत असतानाचा डिफरन्स. आता आपण बघूयात की प्रेझेंट पार्टिसिपल आणि वर्ब मध्ये काय डिफरन्स आहे. एक्झाम्पल बघा. आय सॉ हिम स्मोकिंग ॲट अ टी स्टॉल. मी त्याला एका ठिकाणी स्मोकिंग करताना पाहिलं. तिथे तो कृती करत होता. हा जो जिरण आहे हा नेहमी VING फॉर्म मध्ये असतो. जिरण आपण कशासाठी वापरतो? VING फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी. मग त्याची हा जो शब्द आहे जिरण, हा या ठिकाणी ॲक्शन दाखवतोय. जर ॲक्शन दाखवत असेल तर तो मेन वर्ब होतो. वाक्यामध्ये ते जिरण म्हणून कार्य करत नाही. दुसरं वाक्य बघा. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. इज हे मेन वर्ब आहे आणि हे नाऊन आहे स्मोकिंग. काय हानिकारक आहे? तुमच्या
हेल्थसाठी काय हानिकारक आहे हा जो शब्द आहे तिथे तो तुम्हाला नाऊन एक्सपेक्टेड आहे आणि स्मोकिंग ही कृती या ठिकाणी ॲक्शन केलेली दिसत नाहीये, कृती जाणीवपूर्वक नाही, हे नाऊन आहे म्हणून हे या ठिकाणी जिरणचं कार्य करतं. जर व्हर्बमध्ये सांगितलेली ॲक्शन परफॉर्म होताना दिसत असेल तर ते व्हर्बच राहतं आणि तो त्याचा फॉर्म चेंज झालेला असतो प्रेझेंट पार्टिसिपल. जिरणची काही नियम आहेत, त्यातला पहिला काही वर्ब्स किंवा फ्रेजेस नंतर व्हर्बच्या ING फॉर्ममध्ये आपल्याला जिरण वापरावे लागतात आणि इथे टू ऐवजी इतर योग्य ते प्रिपोजिशन वापरावे लागते. आता हा जो रूल आहे हा आपल्या प्रिपोजिशनमध्ये पण रिपीट होणार आहे. काही फ्रेजेस असतात त्यांच्यानंतर प्रत्येक वेळी टू हे प्रिपोजिशन वापरायचं नाही, एकतर टू प्रिपोजिशन वापरायचं नाही हा पहिला नियम आणि त्यानंतर दुसरा नियम आहे की प्रिपोजिशन वापरलंय तर त्याच्या पुढचं जे व्हर्ब येतं हे ING फॉर्ममध्ये येतं. एक्झाम्पल बघा आता, डिबार फ्रॉम समथिंग, कॉन्फिडंट ऑफ डुईंग समथिंग, इथे पण ING फॉर्मच आपण वापरलेला आहे. फॉर्च्युनेट इन, फॉर एक्झाम्पल फॉर्च्युनेट इन गेटिंग समथिंग, ING फॉर्ममध्ये आपण वर्ब वापरतोय कसे ते बघा. डेझिस्ट फ्रॉम, कॉन्फिडन्स इन, आता इथे कॉन्फिडन्स इनसाठी दोन गोष्टी आहेत. कॉन्फिडन्स इन नंतर जर तुम्ही कुठला तरी करता किंवा व्यक्ती दाखवणार असाल तर डायरेक्ट त्याचं नाव येतं, पण जर आपण एखादी कृती दाखवणार असेल तर ती नेहमी ING फॉर्ममध्ये असते. हा जो रूल आहे हा प्रिपोजिशनमध्ये रिपीट होणार आहे, त्यामुळे फार टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट, हार्म इन, रिस्ट्रेन फ्रॉम, इन्सिस्ट ऑन, आय इन्सिस्ट ऑन पेईंग युअर बिल्स ऑन टाईम, म्हणजे मी तुम्हाला असं इन्सिस्ट करत आहे, सो इन्सिस्ट ऑन पेईंग युअर बिल्स, इथं पे शब्दाला ING फॉर्ममध्ये मी वापरला. नेक्स्ट आहे असिस्ट इन, प्रोहिबिट फ्रॉम, प्रोहिबिट फ्रॉम स्मगलिंग, पोलीस प्रोहिबिटेड हिम फ्रॉम स्मगलिंग. आता इथे हे जे प्रोहिबिट फ्रॉम आहे यामध्ये एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो वापरला जाऊ शकतो, तो नियम प्रिपोजिशनमध्ये बघूयात. सो प्रोहिबिटेड फ्रॉम स्मगलिंग टॉर्टॉइज ऑर समथिंग, या पद्धतीने वाक्य पुढे काही असू शकेल, आपल्याला मेन नियम बघायचा आहे. अ चान्स ऑफ, सक्सीड इन, फॉन्ड ऑफ, शी इज फॉन्ड ऑफ सिंगिंग, शी इज फॉन्ड ऑफ डान्सिंग, या पद्धतीने आपण म्हणत असतो. फॉन्ड ऑफ म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची आवड असणे, इंटरेस्ट असणे. सो फॉन्ड ऑफ नंतर जे व्हर्ब असेल ते ING फॉर्ममध्ये पाहिजे, ते या ठिकाणी जिरण म्हणून आपण वाक्यात वापरलेलं असणार आहे. त्यानंतर डायरेक्ट जिरण सुद्धा वापरतात. काही फ्रेजेस किंवा व्हर्ब्स नंतर कोणत्याही प्रिपोजिशन शिवाय जिरण वापरतात, याला तुम्ही बेअर जिरण पण म्हणू शकता. डायरेक्ट इन्फिनिटिव्हमध्ये टू वापरत नाहीत, तसंच जिरणच्या आधी जर आपण कुठलंही प्रिपोजिशन वापरलं नसेल तर ते डायरेक्ट जिरण झालं. इथे काही फ्रेझल वर्ब्स असतात, यामध्ये याचा वापर होतो. फ्रेझल वर्ब आपल्याला माहिती आहे, फॉर एक्झाम्पल गेट अप, हे झालं फ्रेझल वर्ब. या ठिकाणी आपण जे प्रिपोजिशन आहे, आता बघा गेट अप हे ऑलरेडी प्रिपोजिशन सोबत बनवलेलं वर्ब आहे. वर्ब प्लस प्रिपोजिशन इज इक्वल टू फ्रेझल वर्ब, आणि फ्रेझल वर्बमध्ये ऑलरेडी प्रिपोजिशन आहे, तर यानंतर परत एकदा कुठलं तरी प्रिपोजिशन वापरून आपण ING फॉर्म नाही बनवत, डायरेक्ट आपण गेट अप, गेट गोईंग आपण जे म्हणतो ना त्या पद्धतीने. अवॉइड, माइंड, डिटेस्ट, कांट हेल्प, कांट बेअर, रेझिस्ट, एन्जॉय, रिसेंट, स्टॉप, स्टार्ट, पोस्टपोन, डिफर, वर्थ, प्रेफर, कन्सिडर, प्रॅक्टिस आणि फिनिश, हे जे व्हर्ब्स आहेत हे आपल्याला बेअरली वापरायचे आहेत. जिरण जे वापरतोय ते ING फॉर्ममध्ये डायरेक्ट व्हर्ब लिहून टाकायचं, प्रिपोजिशन आलं नाही तरीही चालतं. आणि हा सेम नियम फ्रेझल वर्ब सोबत सुद्धा आहे. त्यानंतर टू प्लस जिरण सुद्धा वापरलं जातं. आता आपल्याला माहिती आहे यूज टू, अकस्टम टू, अवर्स टू, किंवा मग विथ अ व्ह्यू टू, ॲडिक्टेड टू, डिवोटेड टू, इन ॲडिशन टू, लुक फॉरवर्ड टू, या पद्धतीने ह्या ज्या फ्रेजेस आहेत या फ्रेजेसमध्येच ॲक्च्युली टू आहे. यूज्ड टू म्हणजे एखादी गोष्टीची सवय भूतकाळात होती, यासाठी आपण यूज टू वापरतो. यासाठीच अकस्टम टू सुद्धा असतं. ही फ्रेजच अशी आहे, इन ॲडिशन टू, ओके, ॲडिशन टू, इन ॲडिशन टू, लुक फॉरवर्ड टू, या फ्रेजमध्ये ओरिजिनली टू ऑलरेडी आहे. आपण तो टू नंतर VING फॉर्म वापरला असं नाहीये. ही फ्रेज आपल्याला ॲज इट इज टू, यूज टू म्हणजे यूज टू सवयीचं होतं हे असंच लिहावं लागणार आहे. त्यामुळे ह्या फ्रेजमध्ये आपण वेगळं प्रिपोजिशन टाकू शकत नाही. यूज टूच्या ऐवजी आपण यूज्ड ऑफ म्हटलं तर ते चुकेल, यूज्ड फ्रॉम असं म्हटलं तर ते अर्थ चुकेल.
सवयीचे होते असं सांगत असताना या गोष्टीसाठी आपण अकस्टम टू, यूज टू या पद्धतीने इन ॲडिशन टू, लुक फॉरवर्ड टू, ॲडिक्टेड टू, डिवोटेड टू ही फ्रेज ओरिजिनली फ्रेजच अशी आहे. त्यानंतर डायरेक्टली आपल्याला इथे व्हर्बच्या ING फॉर्मचा वापर करावा लागतो आणि तो या ठिकाणी जिरंड असतो. ओके. फॉर एक्झाम्पल, शी वॉज used to swimming fast. म्हणजे तिला पूर्वी खूप म्हणजे जोरात पोहण्याची सवय होती. इथे आपण भूतकाळातली सवय सांगतोय. युज्ड टू नंतर ING आलेलं आहे, योग्य आहे. आपल्याला वाटतं टू नंतर व्हर्बचा ING फॉर्म येत नाही, पण ते तसं नाही आहे. यूज टू हे वेगळं आहे आणि त्यानंतर मग त्याचं जिरण वेगळं वापरलेलं आहे. ओके. सो आता आपले जे नियम आहेत ते बघून झालेले आहेत. जिरणचे एखाद दुसरा नियम राहिला असेल तर तो आपण उद्या बघूयात आणि फायनाईट व्हर्बमधले जे वेगवेगळे फॉर्म्स असतात ते पण बघूयात. जे इरेग्युलर व्हर्बचे फॉर्म्स आहेत त्याचे तुम्हाला काही एक्झाम्पल्स PDF फॉर्मॅटमध्ये दिले जातील. ठीक आहे. आजचं लेक्चर आपण इथेच थांबवतोय. आज जे काही शिकवलं हे खूप खूप महत्त्वाचं होतं. रिव्हिजन करा, रिपिटेशन करा गोष्टींचं, म्हणजे तुम्हाला जे प्रश्न आहेत हे अवघड वाटणार नाहीत. थँक्यू.